आमच्या सातमाईंच्या वाड्यात आमच्या इरली काकूंनी नुसतं थैमान घातलेलं होतं. आमच्या सखाच्या जाण्याचं दुःख आम्हा सर्वांनाच होतं. तरी आमच्या इरली काकूंचं एका आईचं दुःख आम्ही सगळेजण जाणत होतोच. त्यामुळे त्यांनी आम्हा मुलांना काहीही बोललं तरी आमचे आईवडील मध्ये पडत नसत. एवढंच काय, आजी आणि आत्यासुद्धा त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत. पण आमच्या या सगळ्या चांगुलपणाचा फायदा घेऊन इरली काकूंनी आम्हा पोरांना वाटेल तसं बोलून सळोका पळो करून सोडलं होतं. आम्हा पोरांना बघितलं की त्या वाटेल तशा शिव्या आम्हाला घालून हात आपटून शाप देत राहायच्या. आता कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केव्हाही वाईटच असतो आणि नंतर त्या अतिरेक झालेल्या गोष्टीचा वीट येतो. तसंच आता आम्हाला सगळ्यांना त्या इरली काकूंच्या दुःखाचं झालेलं होतं. त्यांनी आपल्या त्या दुःखाचा एवढा कडेलोट केला होता, ते आता प्रत्येकाला आपल्या सखाच्या मृत्यूला जबाबदार ठरवून इतक्या वाईट तऱ्हेनं सर्वांशी वागायला लागल्या होत्या की त्यामुळे आमच्या सर्वांना पूर्वी त्यांच्याबद्दल वाटणारी सहानुभूती जाऊन आता सगळ्यांना त्यांचा राग यायला लागला होता. त्यात साधारणकदा त्यांच्या शिव्या आणि रडणं वाडाभर भरून राहायचं. तरी आमची वडीलधारी मंडळी सगळं काही सहन करत गप्प बसलेली होती. त्यात रामदास काका त्यांना जरा काही सांगायला गेले की त्या एकदम रडत किंचाळून सखा सखा करून सगळा वाडा डोकीवर घेऊन थैथयाट करत. आणि त्यांच्या तब्येतीकडे बघून आता रामदास काकांनी देखील त्यांना काही बोलायचं सोडलं होतं. पण आता इरली काकूंचं वागणं सर्वांच्याच सहनशक्ती पलीकडचं झालेलं होतं. त्या दिवशी असंच झालं. माझे बाबा म्हशीला पेंड आणण्यासाठी सकाळी शिरगुप्पीला जाणार होते. जाताना माझी आई म्हणाली, अहो येताना बरीचशी जिलबी आणि पेढे घेऊन या, पोरांनी खूप दिवसात काही गोडधोड खाल्लेलं नाही आहे. परवा तातूनं पेढ्यांची आठवण काढली होती. माझी आई बाबांना हे सांगत असताना आमच्या गुणा काकू तिथे आल्या आणि म्हणाल्या, भाऊजी थोडी बर्फी आणि चिवडा सुद्धा आणा. तसे माझे बाबा आईला म्हणाले, शेवंते जा, इरली वहिनींना काही पाहिजे का विचार, म्हणजे आत्मा तुकासाठी काही आणायला हवंय का ते विचार. तेव्हा माझी आई इरली काकूंकडे जाण्यासाठी वळलीच, तेवढ्यात आतून रडत पाय आपटत इरली काकूच बाहेर आल्या. त्यावेळी त्यांचा अवतार अगदी बघण्यासारखा झाला होता. एखाद्या प्रेतानं थडग्यातून उठून यावं तशा त्या पांढऱ्या फटफटीत दिसत होत्या. काकू बाहेर आल्या आणि माझ्या आईकडे बघत किंचाळल्या, शेवंते तुझ्या आणि हिच्या पोरीनं मिळून माझ्या सखाला कातळावर आपटून खाल्लंय आणि आता त्या कार्ट्यांसाठी पेढे जिलबी बर्फी आणून तुम्ही मुद्दाम माझा जीव का जाळताय. तुम्हा सगळ्यांचं अगदी वाटोळं होईल. तुम्हा सर्वांची पोरं एक एक करून कालिया नदीच्या कातळावर आपटून बुडून मरतील. त्यावेळी इरली काकूंचा तो आरडाओरडा ऐकून माझी आजी आणि आत्याही बाहेर आल्या. मंगी काकू आणि कमळी काकूही बाहेर आल्या होत्या. तेव्हा कुणी भूत अंगात शिरल्याप्रमाणे इरली काकू माझ्या आईकडे बोट करून किंचाळल्या, शेवंते तुझी सरस्वती तर कधीच जगणार नाही, मेलीचं वाटोळं होईल बघ. ती लवकर माझ्या सखासारखी मरेल, तिनेच माझ्या सखाला ठार मारलंय. आणि त्या हे म्हणत असताना माझ्या विलक्षण शांत स्वभावाच्या आईनं कधी नाही ते आपला संयम घालवून सरळ पुढे होऊन इरली काकूंच्या थोबाडीत लगावून दिली. आणि नंतर आई वेड्यासारखी रडत रडत त्यांना मारत सुटली होती. तेव्हा माझी आजी, आत्या, गुणा काकू, कमळी काकू, मंगी काकू आणि आम्ही पोरं स्तब्धपणे हे सगळं बघत असताना भानावर आलेल्या माझ्या बाबांनी आणि गुणा काकूंनी माझ्या आईला घट्ट धरून बाजूला ओढलं. माझ्या आईच्या अशा मारण्यानं इरली काकू एकदम बेफाम झाल्या. आपले केस ओढत मोठ्यानं किंचाळायलाच लागल्या, माझा सखा ह्या पोरीनं खाल्ला आणि वरून आता हे लोक मला मारायला बघतायत. आणि त्या तिथेच पडून त्या ओसरीवरची कडेकडेची माती खात आपलं डोकं भिंतीवर आपटून मोठमोठ्यानं धावा धावा म्हणून किंचाळायला लागल्या. तेव्हा भांबावून आमचा वाडा स्तब्ध होऊन इरली काकूंचं नाटक बघत राहिला होता. माझी आजी आणि आत्यासुद्धा पुढे न येता हे सगळं बघत तिथेच उभ्या होत्या. आता आम्हाला वाटलं आमच्या इरली काकू ह्या वाड्यात मानानं मोठ्या होत्या. त्या आपल्या लहान जावेकडून असा मार खाताना आजी आता पुढे येईल, मोठे महाभारत काहीतरी घडेल. परंतु माझी आजी आणि आत्या शांत उभ्या होत्या. तेव्हा इरली काकू वेड्यासारखे आपले केस ओढत आजी समोर जाऊन जोरात म्हणाल्या, आये तुम्ही पाहिलत ना, त्या शेवंतीनं माझ्यावर हात उगारला तरी तुम्ही गप्प राहिलात. तसं आजी पुढे येऊन म्हणाली, बाळकृष्णा तू जा
आणि पोरांना खायला घेऊन ये. ती नंतर तिथून सातमाईंच्या पारावर जाऊन बसली. तेव्हा आनंदी आत्यानं इरली काकूंना धरून त्यांच्या माझघरात नेलं तर माझी आई रडत रडत चुलीजवळ जाऊन बसली. तर मी तिथेच एका कोपऱ्यात उभं राहून रडत होते. इथे इरली काकू आपल्याला आपल्या लहान जावेनं असं मारलं त्यावेळी आजी किंवा आत्या कोणी काही बोललं नाही म्हणून भयंकर आकांत करून रडत होत्या. तसं आत्यानं तिथं घाबरून उभ्या असलेल्या आत्मा तुका दादाला मंगी काकूच्या चुलीकडे जाऊन बसायला सांगितलं. ती बराच वेळ इरली काकूंची समजूत घालत बसली होती तर माझे बाबा चुलीजवळ फक्त आईचं रडणं ऐकत खाली मान घालून बसले होते. त्यावेळी ओसरीवर मी एकटीच त्या कोपऱ्यात उभं राहून रडत होते आणि तेवढ्यात आनंदी आत्या बाहेर आली आणि पुढे होऊन मला घट्ट आपल्या पोटाशी धरून म्हणाली, सरस्वते सोने अगं उगी उगी. त्यावेळी मी भावना वेगानं आत्याला घट्ट मिठी मारत मोठ्यांदा रडत म्हणाले, आत्या देवाशपथ सांगते मी सखाला नाही मारलं ग. आणि आनंदी आत्या क्षणभर थरथरली. पण दुसऱ्या क्षणी मला घट्ट आपल्याजवळ घेऊन गुदमरलेल्या आवाजात म्हणाली, सोन्या आम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे ग. आणि ती मला घेऊन मोठ्यांदा रडायला लागली. आजसुद्धा तो प्रसंग जसाच्या तसा माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि माझे सुंदर डोळे अश्रूंनी भरून वाहतात. कधी काही दुर्मिळ दुःखाचे क्षण माणसाच्या आयुष्यात येतातच आणि त्या दुर्मिळ दुःखाच्या क्षणातला तो क्षण होता. त्यावेळी त्या दुःखी क्षणाच्या वेदना माझ्या हृदयाला अगदी खोलवर लागल्या होत्या. अहो त्यावेळी मी फारच लहान होते हो. आमच्या सखाचा मृत्यू म्हणजे काय याची साधी कल्पनासुद्धा मला नीट नव्हती. आणि त्याची आई मी सखाला मारलं म्हणून माझ्याकडे बोट दाखवत होती. त्यावेळी देवा माझ्या लहान मनाला ते सगळं सहन करणं फार भयंकर होतं. पुढे लहानपणीची ती एक भयंकर अपराधाची बोचणे आयुष्यभर माझ्या हृदयात इरली काकूंनी रुतवून ठेवली होती आणि आजसुद्धा ती आहे. त्या दिवशी माझे बाबा शिरगुप्पीला गेलेच नाहीत. त्या दुपारी आमच्या वाड्यात अगदी तणावपूर्ण वातावरण होतं. माझी आई लहान असूनही तिने तिच्यापेक्षा वयानं आणि मानानं मोठ्या असलेल्या इरली काकूंवर हात उचलला होता. त्यामुळे आता शेतावरून दुपारी जेवायला येणारे रामदास काका काय म्हणतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. माझी आई आणि इरली काकू आपापल्या माझघरात रडत बसल्या होत्या. माझ्या आईजवळ बसून आता मंगी काकू आणि कमळी काकू तिला समजवत होत्या आणि माझे बाबा अजून माझघरात भिंतीला टेकून खाली मान घालून बसले होते. शेवटी त्या दुपारी आमचे रामदास काका, शिवा काका, नागो काका आणि विठ्ठल काका जेवायला वाड्यावर आले. त्या दिवशी आम्ही कोणी मुलं शाळेत न जाता आपापल्या खोलीत बसून आता काय घडणार ह्याचीच चाहूल घेत बसलो होतो. तर मी एकटी रडत होते. फक्त आमचे आत्मा आणि तुकादादा तो ताण सहन न होऊन किंवा माझ्या आईचं आणि आपल्या आईचं रडणं सहन न होऊन सरळ शाळेत निघून गेले होते. आमचे रामदास काका आले, माझघरात गेले. तसं इरली काकूंनी त्यांना माझ्या आईनं कसं मारलं ते किंचाळत सांगितलं. त्या जोरात म्हणाल्या, मी काय खोटं बोलले हो? त्या सरस्वतीनं माझ्या पोराला ठार मारलं ते काय खोटं आहे? अहो ती देखील अशीच मरेल या एका आईच्या तळतळाटानं मी बोलले तर त्या शेवंतीनं सरळ माझ्यावर हात उगारला. तिच्या पोरीला मी नुसतं ती मरेल असं म्हणाले तर तिला एवढं लागलं आणि माझ्या पोराला तिच्या सरस्वतीनं खाल्लं तरी मी गप्प बसायचं. त्यावेळी हे सगळं मला सहन न होऊन जमिनीवर पडून काकू मी नाही हो सखाला मारलं म्हणून रडत होते. आमचा वाडा गप्प राहून हे सगळं ऐकत होता. आता रामदास काका काय म्हणतात ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यावेळी आजी आनंदी आत्या चुलीकडे बसल्या होत्या. त्या काही उठून रामदास काकांच्या जवळ गेल्या नव्हत्या. तेव्हाच इरली काकू किंचाळून म्हणाल्या, अहो मला ते शेवंतीनं इतकं मारलं तरी आय किंवा आनंदी तिला बोलल्या नाहीत. माझा सखा गेला त्याचं कोणाला काही नाही, उलट सर्वजण मलाच मारायला बघतात. आता तुम्ही जाऊन त्यांना जाब विचारा. रामदास काका माझर घरातून ओसरीवर आले पण त्यांनी कोणाला काही विचारलं नाही, ते कोणाशी काही बोलले नाहीत. फक्त त्यांनी मला हाक मारली. मी रडत थरथरत बाहेर आले तेव्हा वाड्यात शांतता होती. इरली काकू देखील आपलं रडणं थांबून गप्प राहिल्या होत्या. मी बाहेर आल्यावर रामदास काका म्हणाले, सरस्वती बाळ जेवलीस?
आणि मी मोठ्यांदा रडत काकांच्या कुशीत शिरले होते. त्या वाईट दुपारी ओसरीवर खाली मान घालून बसलेल्या रामदास काकांना आनंदी आत्यानं माझघरात आणलं. आजीनं काहीही न बोलता आपल्या रडणाऱ्या पोराचे अश्रू आपल्या पदरानं पुसले. आत्यानं दिलेल्या ताटातून ती त्यांना भरवू लागली होती. त्या दिवशी संध्याकाळी आमचा वाडा अगदी शांत होता. फक्त इरली काकूंचे हुंदके वाडाभर घुमत होते. त्या संध्याकाळी आमच्या कुटुंबातलं कुणीच आमच्या ओसरीवर बसलं नव्हतं, जो तो आपापल्या चुलीजवळ बसून होता. फक्त एकटा आमचा तातू जनावरांचं चारा पाणी बघत गोठ्याजवळ होता. त्याला नंतर वाड्याची दोन्ही दारंसुद्धा बंद करायची होती ना. त्यावेळी तातू ओसरीवर आला तेव्हा आमची मोकळी ओसरी आणि ते सगळं उदास वातावरण बघून त्याला एकदम कसंसच झालं. त्याला त्या क्षणी आमचा तो गोड सखा आठवत होता. ज्या सखामुळे आज हे सगळं झालं होतं तो सखा तर आता कुठेच नव्हता. तातूला सखाची खूप आठवण आली होती. त्याला त्यावेळी वाटलं आम्ही कोणीच आमच्या सखाला कधी विसरू शकलो नाही, तर इरली काकू आपल्या पोराला कशा विसरतील. पण तरीही त्यांनी सरस्वतीला तसं बोलायला नको होतं. सखा वरच्या कातळावरनं खालच्या कातळावर पडला, त्यात तिची काहीच चूक नव्हती. ते सगळेजण कालिया नदीवर खेळायला गेले की सखाला त्याच कातळावर ठेवत, त्यात सरस्वतीची चूक नाहीच. त्या सगळ्या विचाराने तातूला खूप कसं तरी झालं होतं. त्या रात्री माझ्या आईच्या तव्यावर भाकरी पडली नव्हती. फक्त आमच्या मंगी आणि कमळी काकूनी भराभरा भाकऱ्या केल्या, उसळी केल्या. आनंदी आत्यानं देखील भाकऱ्या आणि कोरड्यास केलं आणि ते जेवण त्यांनी इरली काकू आणि आमच्या चुलीकडे दिलं. आत्यानी तर इरली काकूंना कसं तरी समजावून 4 घास त्यांच्या तोंडात घातले होते, तर मंगी काकूंनी माझ्या आईला आणि मला बळजबरीनं जेवण भरवलं होतं. त्या संध्याकाळी तातूनं दोन्ही दारं लवकरच बंद केली होती. त्यावेळी वाड्यात स्मशान शांतता होती आणि बाहेर रातकिडे किरकिरत होते. आमच्या रामदास काकांना एक फार जुनी सवय होती. त्यांच्या मनाला काही क्लेश झाले किंवा वाड्यात काही घडलं तर ते वाड्यातल्या सगळ्यांना घेऊन ओसरीवर बसून तुकाराम महाराजांचे किंवा अन्य संतांचे अभंग चिपळ्यांच्या तालावर म्हणून त्या अभंगांचा रसाळ अर्थ आपल्या भावपूर्ण भाषेत आम्हाला सांगायचे. आता सकाळचं ते इरली काकूंचं थैमान कोणालाच आवडलेलं नव्हतं. सगळ्यांनाच भयंकर मनस्ताप होऊन सगळ्यांना त्यांचा राग आला होता. आपल्या पत्नीच्या वागण्यानं रामदास काका दुखावले गेले होते. तसं पाहता आता आमच्या मोठ्या वाड्यात सर्व कुटुंबांच्या चुली वेगवेगळ्या असल्या तरी आमचं सर्व कुटुंब एकत्र होतं. आमची पुरुष मंडळी एकत्रच शेतावर जात, एकत्रच भाकरी खाण्यासाठी वाड्यावर येत. संध्याकाळी आजी आणि आत्यासह बसून पान खात वाड्यात कोणाच्याकडे काही झालं तरी ते सर्वजण एकत्र एकमेकांबरोबर मिळून त्या झालेल्या गोष्टींवर तोडगासुद्धा काढत. आमच्या सगळ्या काका काकूंनी आम्हा मुलांमध्ये कधीही हा माझा हा तुझा असा भेदभाव केलेला नव्हता. आम्हा सगळ्यांची सुखदुःख एकच होती. आमच्या प्रत्येक कुटुंबाचा सखा गेला होता आणि त्याच्या मृत्यूचं दुःख आम्हा सर्वांनाच इरली काकून इतकंच होतं. त्या वाईट रात्री इरली काकूंचे मंद हुंदके आमच्या शांत वाड्यात ऐकू येत होते, तर माझी आईसुद्धा रात्रभर मला घेऊन रडत होती. माझे बाबा अगदी हळू आवाजात तिला समजवत होते, शेवंते अगं आता रडू नकोस. अगं इरली वहिनींना आम्हा लहानांना काही म्हणण्याचा अधिकार आहे. अगं आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांना कधी काही रागानं बोललो किंवा कोणाला रागानं शाप जरी घातला तरी त्यांनी काहीही होत नाही आणि आपली सरस्वती इरली वहिनींची देखील मुलगीच आहे. तुला आठवतंय का? सगळ्यात तिला सरस्वतीच आवडत होती. त्यात शेवंते अगं आई कधी रागानं बोलली तर ते मुलांना लागतं का? शेवंते तू वहिनींचं दुःख लक्षात घे. अगं तुझ्या सरस्वतीला तिने नुसतं बोललं तर तुझ्या मनाला एवढं लागलं, वहिनीने तर आपला सखा गमावलाय. तेव्हाच माझी आई रडत म्हणाली, अहो कोणती आई आपल्या पोरीला असं अशुभ बोललेलं सहन करेल? तुम्ही बघताय ना त्यांच्या त्या सततच्या टोचण्यानं सरस्वतीची काय दशा झाली आहे. त्यावेळी आपले डोळे हलकेच पुसून बाबा म्हणाले, शेवंते तू आपलं पोर गमावलेल्या एका आईचं दुःख लक्षात घे. जसा वेळ जाईल तसं दुःखातून सावरून सरस्वतीला जवळ घेतील त्या. आपण त्याच दिवसाची वाट बघायची.
पण हे ऐकून माझी आई जास्तच रडायला लागली. त्यावेळी ओसरीवर बसून हे सगळं ऐकणाऱ्या आत्याला आणि रामदास काकांना माझी आजी उदास होऊन म्हणाली, रामदास लेकरा, कोणाची वाईट नजर माझ्या वाड्याला लागली रे, देव जाणे. त्या रात्री आमचा वाडा खूप उशिरापर्यंत जागा होता. कोणाला झोप अशी येत नव्हती. त्यात शिवा काकांनी, गुणे तुला बर्फी आणि चिवडा कशाला पाहिजे होता ग, असं गुणाकाकूंना ओरडल्यामुळे ते सगळं आपल्यामुळे घडलं या विचारांनी आमच्या गुणाकाकूसुद्धा रडत बसल्या होत्या. तेव्हाच आमच्या रामदास काकांनी सर्वांना ओसरीवर येण्यास सांगून ते म्हणाले, जा तातू, आतून माझे चिपळे आण. तसं सगळ्यांना कळलं की आज मनस्तापामुळे रामदास काका भजनाला बसणार आहेत. सर्वजण ओसरीवर टेकले तेव्हा माझी आई आणि गुणा काकू पदरानं डोळे पुसत पुसत येऊन आजीजवळ बसल्या, तर आत्यानं मला आपल्याजवळ बसवलं होतं. तेव्हाच आतून कमळी काकू, मंगी काकी येऊन आजीजवळ बसल्या, तर मी सोडून सगळी पोरं रामदास काकांच्या समोरच बसली. तेव्हा सगुणा सारखी डोळे पुसत माझ्याकडे बघत होती. या सगळ्या पोरांच्या मागे आमचे शिवा काका, नागो काका, विठ्ठल काका आणि माझे बाबा बसले होते. तेव्हा रामदास काका ती कहाणी सांगताना इरली काकू देखील आपलं रडणं थांबवून कान लावून बाहेरचं ऐकत बसल्या होत्या. तेव्हा रामदास काका म्हणाले की आज मी तुम्हा सर्वांना देवाच्या सततच्या नामस्मरणानं मनाला कशी शांती मिळते ते सांगणार आहे. आम्हा सगळ्यांना जाणवलं रामदास काका मुद्दामच हे सगळं इरली काकूने ऐकावं म्हणून सांगणार आहेत. रामदास काका म्हणाले, सतत परमेश्वराचं नामस्मरण करावं म्हणजे आपण कुठलंही काम करत असताना, आपल्या मुलाबाळांशी बोलत असताना, त्यांना जेवू खाऊ घालत असताना किंवा दुसरी कुठलीही क्रिया करत असताना नामस्मरण करणं किंवा उठता बसता काहीही करताना सतत देवाचं नाव तोंडात घेणं यालाच देवाचं अखंड नामस्मरण असं म्हटलं जातं. देवाच्या या अखंड नामस्मरणाचं पुण्य देखील फार मोठं असतं. पण आपण देवाचं कधीही नाव न घेता कुणाला एखाद्याला न केलेल्या गोष्टीबद्दल दोषी ठरवून त्याच्या वयाचा सुद्धा विचार न करता उगाचच त्याला बोल लावणं आणि नंतर सर्वांशी क्षुद्र वागणं अगदी व्यर्थ असतं. आम्हाला कळलं की काका हे इरली काकूंनी ऐकावं म्हणून मुद्दाम सांगतायत. काका पुढे म्हणाले, माणसाच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला फार महत्त्व असतं, कारण काही गमावलं तर मनुष्य ती गोष्ट प्रयत्नांनी मिळवू शकतो, पण गेलेला कुठलाही क्षण तो कधीच परत आणू शकत नाही. म्हणून आपल्या प्रत्येक क्षणाचं महत्त्व जाणून आपल्या प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करून तो नीट भोगला पाहिजे. आमचे रामदास काका हे महाविष्णू पुराण सांगत असताना आमच्या सातमाईंच्या वाड्यात विलक्षण शांतता होती. कुणाचेच मूक हुंदके ऐकू येत नव्हते. रामदास काका पुढे म्हणाले, आता ह्या परमेश्वराचं सतत नामस्मरण करणाऱ्या कर्माबाईची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे. खूप वर्षांपूर्वी एका लहानशा गावात कर्माबाई नावाची एक खेडवळ बाई राहत होती. तिला देवाचं नाव कधी आणि कोणत्या वेळी घ्यावं हे माहिती नव्हतं. त्यामुळे ती काहीही करताना, उठता बसता, अगदी शौचाला बसली असताना हे देवाचं नाव घेत राही. तिला फक्त एकच माहिती होतं की प्रत्येक क्षणी देवाचं नामस्मरण करावं. ती तसं करत राहिली. एकदा काय झालं, ही आमची कर्माबाई एका झाडाखाली डबडं घेऊन शौचाला बसली होती. त्यावेळी देखील तिचं पांडुरंगा पांडुरंगा हे पांडुरंगाचं नामस्मरण चालू होतं. त्याचवेळी तिथल्या पाऊलवाटेवरनं एक साधू चालला होता. त्याने एकदम शौचाला बसलेल्या कर्माबाईला ते पांडुरंगाचं नामस्मरण करताना बघितलं. त्याबरोबर विलक्षण संतापून तो साधू पुढे येऊन तिला संतापानं म्हणाला, अगं मूर्ख स्त्रिये, तू कोणत्याही वेळी असं देवाचं नाव घेऊन त्याचा अपमान करून पाप करतीयेस. तेव्हा तू तुझं हे पांडुरंगाचं नाव घेणं अगोदर बंद कर. आणि त्या साधूचं ते ओरडणं ऐकून आमची साधी भोळी कर्माबाई विलक्षण घाबरली, कारण ती नेहमी शौचाला बसताना सुद्धा पांडुरंगाचं नाव घ्यायची. पण आता हा साधू म्हणतोय की ती पाप करत होती. तेव्हा बिचारी कर्माबाई धडपडत उठली. त्या साधूच्या मला माफ करा अशा अर्थानं पाया पडायसाठी गेली. तसा तो साधू तिच्यावर संतापून ओरडला, मूर्ख स्त्रिये, माझ्यापासून लांब हो. तुझ्या अपवित्र स्पर्शानं मी अपवित्र होईन. आणि एवढं बोलून तो साधू तरातरा निघून गेला. रामदास काका क्षणभर थांबून एक उसासं सोडून म्हणाले, साधूच्या त्या अशा बोलण्यानं आणि वागण्याने कर्माबाईला विलक्षण दुःख झालं होतं. तिला वाटलं, देवा रे, आपण नेहमी शौचाला बसताना पांडुरंगाचं नाव घेत होतो, म्हणजे आपण किती मोठा पापाचा डोंगर रचला आहे.
त्यामुळे आता आपलं हे अपवित्र जीणं अव्यर्थ आहे. आपण आपलं हे अपवित्र जीणंच संपवून टाकावं आणि म्हणून त्या कर्माबाईनं मरण्याचा निश्चय केला. तिने ठरवलं आपण नदीत उडी मारून आपलं पापी जीवन संपवावं. पण नंतर तिने विचार केला, जर आपण नदीत उडी मारली तर आपल्या अपवित्र स्पर्शानं ती नदी अपवित्र होऊन त्या नदीत स्नान करणारी माणसं, पाणी पिणारी जनावरं सगळी अपवित्र होतील. म्हणून तिने नदीत जीव द्यायचा विचार बदलला. मग तिने विचार केला की स्वतःला जमिनीत गाडून प्राणत्याग करावा. पण तिला वाटलं आपल्या अपवित्र शरीराचा स्पर्श त्या जमिनीला झाला तर ती अपवित्र होईल आणि अपवित्र झालेलं तिथे उगवलेलं धान्य खाऊन सगळे लोक अपवित्र होतील. मग तिने तोही विचार बदलला. मग तिने ठरवलं आपण स्वतःला जाळून घ्यावं. पण तरीही नंतर तिला वाटलं की आपल्या जाळून घेण्यानं आपली राख तो वारा इथे तिथे पसरविल, स्वतः अपवित्र होईल आणि प्राण्यांना, माणसांना अपवित्र करेल. नाही, स्वतःला जाळून घेण्यात काही अर्थ नाही. आणि कर्माबाई पुढे प्रश्न पडला की आपण आता काय करावं, कशा तऱ्हेनं आपलं हे अपवित्र पापी जीवन संपवावं. पण तो विचार करता क्षणी कर्माबाई अचानक एकदम स्थिर आणि शांत झाली. तिला त्या क्षणी वाटलं आपण त्या महान परमेश्वरासमोर एकदम क्षुद्र आहोत. तसंच त्या परमेश्वरासमोर आपलं पापसुद्धा अगदी क्षुद्र आहे. आपल्या ह्या पश्चात्तापानं ते नष्टसुद्धा झालेलं असावं. नंतर त्या सगळ्या विचारांनी सैरावैरा झालेली कर्माबाई एकदम शांत चित्त झाली, स्थिर झाली. त्यावेळी तिला अचानक जाणीव झाली की आपण अपवित्र नसून अगदी शुद्ध आणि पवित्र आहोत. आणि ही जाणीव तिला त्या पांडुरंगाच्या नामस्मरणामुळे आपोआप झाली. एवढं सांगून रामदास काका थांबले तेव्हा आजी हलकेच म्हणाली, पुढं काय झालं रे लेकरा? आणि काका म्हणाले, इकडे आपण पवित्र आहोत ही जाणीव कर्माबाईला होऊन ती शांत झाली. त्याच क्षणी तो साधू त्या पाऊलवाटेनं जात असताना त्याला अचानक त्याच्या समोर, मागे, जिथे तिथे विष्ठाच विष्ठा दिसायला लागली. त्याला त्या विष्ठेमुळे एकही पाऊल पुढे टाकता येईना आणि त्या साधूला त्या क्षणी जाणवलं आपण त्या शौच करताना पांडुरंगाचं नाव घेणाऱ्या स्त्रीला बोललो, त्याचाच हा सगळा परिणाम. तेव्हा त्याला हे देखील जाणवलं की आपण आपल्या देहाचे कोणते विधी करताना परमेश्वराच्या अखंड नामस्मरणानं तो नेहमी आपल्या जवळ असतो आणि जिथे परमेश्वराचा वास असतो तिथे कुठलंच पाप नसतं. आपण प्रत्येक गोष्टीत देवाचं नामस्मरण केलं किंवा शौच करतानाही त्याचं नामस्मरण केलं तर त्या देहधर्माच्या वेळी काहीही गैर होत नाही, कारण आपण परमेश्वरासमोर नेहमी एखाद्या लहान बालकाप्रमाणे असतो. त्या बालकाला आपल्या नग्नतेची अजिबात जाणीव नसते. ते बालक कुठेही आपला देहधर्म करतं. मग त्यावेळी त्या बालकाला तू पाप केलंयस असं कोणी म्हणेल का? त्यावेळी त्या साधूला असंही वाटलं शौच करताना देवाचं नाव घेणाऱ्या त्या स्त्रीचं मन देखील त्या लहान बालकाप्रमाणे असावं आणि अशा निष्पाप मनाच्या त्या स्त्रीला आपण पापी ठरवलं म्हणून देवाने आपल्याला ही शिक्षा दिली आहे. त्या साधूला ही जाणीव होता क्षणी त्या साधूनं हात जोडले, परमेश्वराची, कर्माबाईची माफी मागितली आणि त्याच क्षणी त्या साधूसमोरून ती सगळी विष्ठा नाहीशी होऊन त्या साधूचा जाण्याचा मार्ग मोकळा झाला. हे सांगून रामदास काका खेदानं म्हणाले, पोरांनो, अशी ही कर्माबाईची कहाणी इथेच संपली. पण ह्या कहाणीचा खरा अर्थ असा आहे की आपलं प्राक्तन दुसऱ्यावर लोटून, कुणाला उगाचच बोलून, हिणवून, स्वतःच्या मनाला क्लेश करून दुसऱ्याच्या मनालाही क्लेश देणं हे पाप आहे आणि ते कधीही वाईटच असतं. आणि रामदास काका माझ्याकडे बघत मोठ्यानं म्हणाले, प्रत्येक लहान मूल हे त्या कर्माबाईसारखं निष्पाप असतं, पवित्र असतं. त्यांना तू पाप केलंयस असं म्हणणं म्हणजे स्वतः महापाप केल्यासारखं आहे, कारण त्या लहान बालकाला पाप म्हणजे काय हेच मुळी माहीत नाही. म्हणून त्यावेळी तू पाप केलंयस असं म्हणणाऱ्या मोठ्या माणसानं ती गोष्ट जाणली पाहिजे. रामदास काकांची ती कर्माबाईची कहाणी संपली तसं माझी आजी खेदानं मान हलवत म्हणाली, रामदास पोरा, खरंच तू फार चांगली गोष्ट सांगितलीस. अरे त्या मूर्ख साधूसारखी काही माणसं काहीही विचार न करता कुणालाही काहीही बोलून स्वतः दुःख भोगतात आणि दुसऱ्यालाही दुःख भोगायला लावतात. रामदासा, हे आपल्या सगळ्यांचं कर्म आहे. त्यावेळी आजी हे का म्हणाली हे आम्हा सगळ्यांना कळलं होतं.
नंतर आम्ही सगळेजण उठून जड मनानं हळूहळू झोपायला गेलो होतो. त्या रात्री माझी आजी आणि आत्या यांचं काहीही न ऐकता रामदास काका बाहेर ओसरीवरच लवंडले होते. त्या वाईट रात्री माझी आजी देखील मूक रडत होती, पुटपुटत होती की सातमाईंनो, तुम्ही आता हे सगळं संपवून टाका, कारण मला आता हे काही सहन होत नाही आहे. त्यावेळी आम्ही सगळेजण डोळे ओले करत आमच्या आजीचे आणि एरली काकूंचे हुंदके ऐकत होतो. दूरवर एक भटकं कुत्रं भुकेनं केविलवाणं रडत होतं. मध्येच टिटवीचं ते अशुभ टीव टीव ओरडणं चालू होतं. नंतर कधीतरी ते ऐकू येणारे हुंदके थांबले होते आणि आमचा वाडा एका नीरव शांततेनं भरून खरोखर झोपी गेलेला होता. श्रोते हो, सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीच्या पहिल्या भागातलं हे प्रकरण संपलेलं नाही आहे. या प्रकरणातला भाग इथे संपला आहे. या प्रकरणाचा पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेट द्या दीपक रेगे कथाकथन चॅनलला. तोपर्यंत नमस्कार.